ती चर्चा कोणती होतीये तर आंबेडकर 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 आणि आंबेडकरांचा अपमान। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कोण करतोय, कशा प्रकारे करतोय आणि हे अपमान करायला कोण धजवलंय हे समजून घेणं गरजेचं आहे। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, आता सध्या एका चर्चेला उदाहरण आलंय। ती चर्चा कोणती होतीये तर आंबेडकर 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 आणि आंबेडकरांचा अपमान। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कोण करतोय, कशा प्रकारे करतोय आणि हे अपमान करायला कोण धजवलंय हे समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर घटनातज्ञ, घटना त्यांनी लिहिली असं म्हटलं जाते। ते अध्यक्ष होते त्या घटनेचे। मित्रांनो, संविधान रचिता बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान पदोपदी वेळोवेळी होतोय तो कोण करतोय हे समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, नुकतंच अमित शाह गृहमंत्री, आपल्या देशाचे गृहमंत्री यांनी संसदेमध्ये भाषण करताना बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला आणि ते उल्लेख करताना काय म्हणालेत, आंबेडकर 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 ऐसा आप जो जाप कर रहे हो ना, इससे अच्छा आप भगवान का जाप करते तो आपके 7 पीढ़ियाँ स्वर्ग में जाती। मित्रांनो, ते म्हणायचा उद्देश आणि उद्दिष्ट वेगळी होती। हे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते कुठल्या परिवेक्षामध्ये केलं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। वाक्य तुम्ही ऐकलात, आता त्याचा तो कसा काय वाकवायचा, कसा काय मोडायचा, कसे काय तंगड्या तोडायचे त्याचे, हे ज्याच्या त्याच्या हातात आहे। आपल्या सोयीनुसार, आपल्या फायद्यानुसार, आपल्या मतलबानुसार आणि त्यानुसारच आपल्या मतलबानुसार, आपल्या सोयीनुसार, आपल्या फायद्यानुसार ते आता तोडून मोडून परोसलं जाते, वाढलं जाते। मित्रांनो, हे जे भाषण आहे ना, हे भाषण संविधानाला समोर ठेवून भाषण दिलेलं आहे आणि हे संविधानाला समोर ठेवून भाषण देताना अमित शाह यांनी अगदी इतिहासापासून त्याचा उल्लेख केलेला आहे आणि या संविधानाची कशी काय माती केली गेली, या संविधानाची कशी काय चिरफाड केली गेली, कसं काय त्याचं वस्त्रहरण केलं गेलं याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि वस्त्रहरण करणारे कोण कोण आहेत या संविधानाचं त्याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि ते करताना बाबासाहेबांचा त्यांनी उल्लेख केला। कारण बाबासाहेबांचं नाव घेऊन तुम्ही 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असाल, संविधान बचाव लोकतंत्र बचाव आणि बाबासाहेब यांचं नाव घेऊन त्यांनी जे खोटं नॅरेटिव्ह सेट केलं होतं, खोटं वाढलं होतं, परोसलं होतं, त्याचे परिणाम काय आले ते बघितलं तुम्ही। कारण त्यांनी संभ्रम निर्माण केला होता, दिशाभूल केली होती आणि असा प्रकार आजही चालू आहे। तो लाल किताब, लाल पुस्तक संविधानाच्या नावावरती जे राहुल गांधी दाखवत आहेत, कुठे दाखवत आहेत, जगभर दाखवत आहेत, जगभर दाखवत आहेत, देशात कान्याकोपऱ्यात ते दाखवत आहेत, संसदेमध्ये दाखवतातच आहेत, पण त्याबरोबर देशाच्या जगाच्या कान्याकोपऱ्यात नेऊन तो संविधानाची प्रत दाखवत आहेत। त्या संविधान जे दाखवत आहेत लाल किताब ती कोरी आहे, आतमध्ये काही नाही आहे। म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे किती भ्रम किती पसरावा, किती दिशाभूल करावी, त्याला काय ती मर्यादा आहे। मित्रांनो, हे जे महात्मे आहेत, जे हुतात्मे आहेत, यांचा अपमान पदोपदी होतोय, वेळोवेळी होतोय आणि अपमान करणारे कोण आहेत तर वर्तमान नेते आहेत। म्हणजे इतिहासापासून चालू आहे, इतिहासामध्ये सुद्धा ते गोष्टी झाल्यात। अमुक एका महात्म्याचं नाव घ्यायचं, अमुक एका हुतात्म्याचं नाव घ्यायचं आणि त्याचं नाव घेऊन राजकारण करायचं। ते राजकारण का करतायत, त्याच्या मागचा उद्देश काय आहे तर समाजामध्ये दुही निर्माण करणं, जातीमध्ये दुही निर्माण करणं, जातींचा उल्लेख करून। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर यांना तुम्ही जर वाचलात
यांना जर तुम्ही समजलात आणि जर ते तुम्हाला उमजलेत तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी काँग्रेसच्या विरोधातच आपलं राजकारण केलेलं आहे. कारण ज्यावेळी ते मंत्री होते, कॅबिनेटमध्ये होते, पहिल्या कॅबिनेटमध्ये म्हणजे नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये ते ज्यावेळी होते त्यावेळेपासून त्यांच्यावरती फक्त अन्याय झालेला आहे. आणि त्या अन्यायामुळे बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता त्या कॅबिनेट मंत्रिपदाचा. मित्रांनो, अन्याय काय झाला तुम्ही सविस्तर जाऊन ते बघू शकता, समजू शकता काय घडलं त्यावेळेला आणि बाबासाहेबांनी राजीनामा का दिला त्याचे सगळे उल्लेख आहेत. तुम्ही ते वाचू शकता, सविस्तर समजू शकता. म्हणजे पहिला अपमान कोणी केला? नेहरूंनी केला. राजीनामा द्यावा लागला बाबासाहेबांना, ही छोटी मोठी गोष्ट नाही मित्रांनो. बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला त्या पदाचा, त्या कॅबिनेट मंत्र्याचा. म्हणजे हा छोटा मोठा अपमान आहे का? मग पहिला अपमान करणारी व्यक्ती म्हणजे कोण? नेहरू आहेत. आणि ज्यावेळी नेहरूंना विचारलं गेलं त्यावेळी त्यांनी त्याचा उल्लेख काय केला? काय फरक नाही पडत, आमच्या कॅबिनेटमध्ये त्याचा काही फरक नाही पडणार, काही परिणाम होणार नाही मंत्रिमंडळाला. म्हणजे बाबासाहेब ज्यावेळी राजीनामा देऊन बाहेर पडले त्याच्याबद्दल त्यांच्या मनात कुठेही किंतु परंतु नव्हता. त्यांना कुठेही त्याबद्दल दुःख झालं नाही, वाटलं नाही. म्हणजे पहिला अपमान करणारी व्यक्ती म्हणजे कोण आहे? तर खुद्द नेहरू आहेत. आणि त्याच्यानंतर वेळोवेळी मग ते इंदिरा गांधी असो, राजीव गांधी असो, राहुल गांधी असो, सोनिया गांधी असो, यांनी वेळोवेळी बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे. आता तो कसा? तर भारतरत्न म्हणून नेहरूंना भारतरत्न म्हणून हे केलं, त्यांचा उल्लेख केला, भारतरत्न म्हणून त्यांना मान्यता दिली. त्यानंतर इंदिरा गांधींना सुद्धा मिळाल्या. त्यानंतर राजीव गांधींना सुद्धा भारतरत्न म्हणून हे केलं, घोषित केलं. मग बाबासाहेब आंबेडकर यांना एवढी प्रतीक्षा का करावी लागली? बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला इतकी प्रतीक्षा का करावी लागली? आणि प्रतीक्षा कधी पूर्ण झाली? तर भाजप आणि जनता दल यांचं पक्ष होतं, यांचं सरकार होतं. त्यावेळी बाबासाहेबांना भारतरत्न बहाल केलं गेलं. म्हणजे काँग्रेसने इतकी सरकार स्थापन केलीत, इतकं काय राजकारण केलं, इतके वर्ष राज्य केलं, त्यामध्ये त्यांना बाबासाहेब आठवलेत नाहीत का? मग हा अपमान करणारे कोण आहेत? त्या इंदिरा गांधी आहेत, ते राजीव गांधी आहेत, जे काँग्रेसचे हे होऊन गेलेत, पंतप्रधान होऊन गेलेत. त्या प्रत्येक पंतप्रधानाने त्या बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे. त्यांना तो मान सन्मान मिळवून दिलेला नाही त्या त्या काळात, त्या त्या वेळेला. मग बाबासाहेबांचा अपमान कोणी केला? अमित शहाने केला का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? अमित शहाने तो अपमान केला का? ते काय बोललेत? मित्रांनो, भगवान बुद्धांकडे बघताना भगवान बुद्ध म्हणून त्यांना ओळखलं जाते. मग भगवान बुद्ध आणि आंबेडकर यांची तुलना आपण करायची का? मी आंबेडकर जनांना म्हणतोय, जे आंबेडकरांचे समर्थक आहेत. मी सुद्धा आंबेडकरांचा समर्थक आहे. पण जे म्हणतात आम्ही अगदी आंबेडकरांचे कट्टर समर्थक आहोत, आम्हाला ते आवडणार नाही, आम्हाला ते पचणार नाही, आम्हाला ते मान्य होणार नाही, असे जे म्हणणारे आहेत आंबेडकरांचे समर्थक, त्यांना मी हा प्रश्न विचारतोय. म्हणजे जे आता बाहेर पडले आहेत, या बिळाबिळातून बाहेर पडलेत असे आंबेडकरांचे समर्थक, त्यांना मी प्रश्न विचारतोय. गौतम बुद्ध आणि बाबासाहेब यांची तुम्ही तुलना करणार का? नाही करणार, नाही करू शकत. कारण गौतम बुद्ध यांना तुम्ही भगवान म्हणून त्यांना मान्यता दिली आहे. अरे, बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी भगवान असतील. आपल्यासाठी हा शब्द वापरतोय मी, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा. जसं छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी भगवान आहेत, दैवत आहेत, तसंच बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्यासाठी दैवत आहेत. जे हुतात्मे होऊन गेलेत, जे महात्मे होऊन गेलेत, ते सगळे आपल्यासाठी दैवत आहेत. मोहनदास करमचंद गांधी सोडून
आणि नेहरू सोडून बाकीच्यांना मी माझं दैवत मानतो. मग हे आपल्यासाठी दैवत आहेत, भगवान आहेत. पण याचा अर्थ असा नाही ना, आपण देव, परमेश्वर, ईश्वर यांना आपण उल्लेख करतो, त्यांच्या पंक्तीत नेऊन त्यांना आपण बसवू शकत नाही. त्यांच्या पंक्तीत आपण यांना नेऊन बसवू शकत नाही. मग भगवान विष्णू असेल, भगवान शंकर असतील, भगवान बुद्ध असतील, भगवान महावीर असतील, भगवान गुरुनानक असतील, यांच्या पंक्तीमध्ये आपण यांना नेऊन बसवू शकत नाही. त्यांची पंक्ती वेगळी आहे, त्यांची पंक्ती वेगळी आहे. मग जर उल्लेख केला अमित शाह यांनी बाबासाहेब 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 ऐसे जो आप रट लगा के बैठे हो, ऐसी जो जाप कर रहे हो, इससे अलावा आप भगवान का जाप करते तो आपके 7 पुश्ते स्वर्ग प्राप्त करावे. याच्यात काय चूक आहे, काय वेगळं बोलले ते? बाबासाहेबांचा अपमान नाही केला त्यांनी तिथे, कारण ते बाबासाहेबांच्या परिवेक्षामध्येच बोलत होते. बाबासाहेबांच्या जो अपमान झाला त्याचाच उल्लेख ते करत होते. आणि वेळोवेळी पदोपदी क्षणोक्षणी काँग्रेसने त्यांचा कसा काय अपमान केला, कशी त्यांची नाचक्की केली, हे ते सांगत होते. म्हणजे काँग्रेस जे बाबासाहेब आता त्यांना जो पुळका आला काँग्रेसला, आता अमित शहांवरती बोट ठेवून जो काय बाबासाहेब चालू केलं आहे, हाच तो विषय आहे. हेच ते त्यांचं ते म्हणणं आहे. आता जे त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर, त्यांनासुद्धा तो आता हे आला आहे, बाबासाहेबांचा पुळका आला आहे. बाबासाहेब आठवलेत, आपले आजोबा आठवलेत. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, भले ते त्यांचे नातू असले तरीसुद्धा. तसं बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, कारण दोघांच्याही विचारधारेमध्ये फरक आहे. कारण प्रकाश आंबेडकर हे फक्त स्वार्थाचं, मतलबाचं राजकारण करत आहेत. त्यांना समाजाशी काही लेणं देणं नाही, काही मतलब नाही आहे. तसं जर असतं तर एका छत्राखाली हा समाज आला असता. जसं बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या एका छत्राखाली हा समाज होता, ज्याच्याकडे दुर्लक्षित होतं, ज्याची उत्पीडन होत होतं, असा समाज एका छत्राखाली आला होता. तो समाज प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत का उभा नाही, त्यांच्या छत्राखाली का उभा नाही आहे? कारण प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन, आपल्या आजोबांचं नाव घेऊन फक्त राजकारण केलं. ह्या पलीकडे त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. जसं आता ते राहुल गांधी असो, अरविंद केजरीवाल असो, आता ते उद्धव ठाकरेसुद्धा काल परवा देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन आलेत, गळाभेट घेऊन आलेत. त्यांचा काय उद्देश होता त्याच्यावरती मी उल्लेख केलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये. स्वतःचा मतलब, स्वतःचा स्वार्थ साधणं, स्वतःची जी आता फाटली आहे ती शिवून काढण्यासाठी, स्वतःची जी फाटली आहे ती शिवून काढण्यासाठी ते आता मार्ग शोधत आहेत, रस्ता शोधत आहेत. पण त्यांना कळून चुकलं ते आपण आता काही केल्यानंतर जे आपण फाडलेलं आहे, जे आपण विसवून ठेवलेलं आहे ते आता सांधणार नाही. म्हणून त्यांनी आता परत काय केलं, विरोध करायला सुरुवात केली. आता बाबासाहेबांचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला, हे उद्धव ठाकरे, आणि ते कधीच सुधारणार नाही. ह्या वृत्तीची जी लोकं असतात हे आयुष्यात कधीही सुधारत नाहीत. तुंब जळला तरी त्याचा पीळ जात नाही. मित्रांनो, लक्षात राखा, मेल्यानंतर सुद्धा तो सुधरत नाही, तो जिवंतपणे काय सुधरेल? अशा ह्या मनोवृत्तीची लोक आहेत. यांच्याकडून आपण अपेक्षा काय करणार? मित्रांनो, मग बाबासाहेबांचा ज्यांनी मान सन्मान ठेवला, ज्यांनी इज्जत ठेवली, त्यांचे जे 5 तीर्थ म्हणून त्यांनी 5 स्थळांना जी मान्यता मिळवून दिली, त्यांचा उद्धार केला त्या 5 स्थळांचा, मित्रांनो त्याचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. हे 5 स्थळाचा जीर्णोद्धार झाला. आणि हे कधी काळात झाला आहे तर नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारमध्ये. ते 5 स्थळं कोणती आहेत तर त्यांचं जन्मस्थळ मध्य प्रदेशमधील, त्यांचं जन्मस्थळ आंबवडे गावातील, हे एक काय आहे
त्या 5 तीर्थामधील एक तीर्थ आहे, एक स्थळ आहे. त्याच्यानंतर त्यांनी परिनिर्वाण भूमी, मित्रांनो ही भूमी कुठे आहे तर दिल्लीला आहे, परिनिर्वाण भूमी. त्या परिनिर्वाण भूमीमध्ये सुद्धा पंचतत्व जे तीर्थ आहे त्याला एक स्थान दिलेलं आहे. नागपूरमध्ये ज्यावेळी त्यांनी धर्मांतर केलं, बौद्ध धर्म स्वीकारला, त्या स्थळाला सुद्धा त्यांनी पंचतीर्थामध्ये सम्मिलित केलेलं आहे. मुंबईमध्ये चैत्यभूमी, त्या चैत्यभूमीला समाधी आहे, त्या समाधी स्थळाला सुद्धा त्यांनी काय केली आहे, या पंचतीर्थामध्ये समाविष्ट केलेलं आहे. आता इंग्लंडमध्ये ते शिकलेत, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी इंग्लंडमध्ये त्यांचं जे घर होतं, निवास होतं, त्या निवासाला सुद्धा त्यांनी पंचतीर्थामध्ये सम्मिलित केलं आहे. मित्रांनो ही गोष्ट कधी घडली? नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या या सरकारमध्ये. ह्यापूर्वी हे का नाही घडलं? हा प्रश्न मी काँग्रेसला विचारतोय, त्या राहुल गांधींना विचारतोय. हा प्रयत्न तुम्ही का नाही केलात? हा उद्धार तुम्ही का नाही केलात? याची प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडे आहेत का? मग ही वेळ कोणावरती आली? कोणी केलं? कोणी घडवलं? कोणी बाबासाहेबांचा हे केलं, आठवण ठेवली? कोणी त्या स्मारकांना हे करून दिलं, योग्य स्थान मिळवून दिलं? नरेंद्र मोदीजींनी, भारतीय जनता पार्टीने, या सरकारने. मित्रांनो काँग्रेससाठी फक्त नेहरू आणि गांधी, याच्या पलीकडे दुसरे जे हुतात्मे महात्मे होऊन गेलेत त्यांच्यासाठी ते नगण्य होते, त्यांच्यासाठी ते नगण्य होते. तुम्ही कधी त्याचा इतिहास ऐकलात नाही, वाचलात नाही, समजलात नाही. त्याच्यातील सर्वात मोठं म्हणजे विरोधक, काँग्रेसचा विरोध ज्याला आहे तो कोण? तर विनायक दामोदर सावरकर. तुम्ही आजही ऐकताय राहुल गांधीच्या मुखातून त्यांचा किती वेळा अपमान झालेला आहे. त्या महात्म्यांच्या, त्या महापुरुषाच्या काळकोठरीत जे त्यांनी दिवस काढलेत, एक क्षणसुद्धा राहुल गांधी अशा काळकोठरीत काढू शकत नाही. अशी व्यक्ती ह्या सावरकरांबद्दल यथेच्छ बोलते, तोंड सोडून बोलते. आणि अशाबरोबर हेच उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले होते, त्यांना खांद्यावर घेऊन बसले होते, डोक्यावर घेऊन बसले होते. म्हणजे विचार करा, या उद्धव ठाकरेंची सुद्धा मानसिकता काय आहे, विचारधारा काय आहे. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस, त्यांना परागंदा व्हायला लागलं, त्यांना परागंदा व्हायला लागलं. इतकी वेळ आली, इतकी वेळ आणली काँग्रेसने त्यांच्यावरती. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या महात्म्याची एक कुठेच म्हणजे ते स्वातंत्र्यानंतर सुद्धा ते प्रकाशात येऊ शकले नाहीत, त्यांना अंधारा ढकलून दिलं गेलं. सुभाषचंद्र बोस यांनी ती क्रांतीची ह्याची मशाल पेटवली. कशाची? तर स्वातंत्र्याची मशाल पेटवली. अशा या महात्म्याच्या काळ्या अंधारात त्याला ढकलून दिलं गेलं. तुम्ही विचार करा, काय वेळ आली ती, काय परिस्थिती आली असेल सुभाषचंद्र बोस यांच्यावरती. त्यांना उजेडात येऊ दिलं नाही, त्यांना प्रकाशात येऊ दिलं नाही. त्याच्यानंतर एक व्यक्ती म्हणजे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना सुद्धा त्यांच्या महान कार्याबद्दल जे त्यांनी संघटित केलं, या देशाला अनेक राज्यांना संघटित केलं आणि एक संध ठेवला भारताला, अशा या महात्म्याच्या आठवण कधी करताना तुम्ही ऐकलत का? तुम्हाला उमजलं का? कळलं का? उत्तर द्यावं या काँग्रेसजनाने, या काँग्रेसाने उत्तर द्यावं. आता बाबासाहेब आंबेडकर, ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा नेहरूंनी अपमान केला, पदोपदी अपमान केला, त्यानंतर वेळोवेळी क्षणोक्षणी या काँग्रेसने अपमान केला, अशा या काँग्रेसने बाबासाहेबांची आठवण ठेवली का? त्यांचे जे स्मारक होते त्यांचं पुनरुत्थान केलं का? सांगा ना मित्रांनो, उत्तर द्या. मग बाबासाहेब आंबेडकर
किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे महान व्यक्ती होऊन गेलेत, महात्मे होऊन गेलेत, त्यांचा पदोपदी कोणी अपमान केला? नेहरू आणि गांधी याच्या पलीकडे ह्या देशामध्ये कोणी होऊन गेलं नाही का? कुठला महात्मा घडलाच नाही का? कुठल्या महात्म्याने आपलं योगदान दिलंच नाही का? असंच म्हणावं लागेल, असंच विचार करावा लागेल. मग जे आता रान उठवलं जाते बाबासाहेबांच्या नावाने, बाबासाहेबांना 3 वेळा निवडणुकीमध्ये पराजय स्वीकारावा लागला. आणि तो पराजय कोणी घडवून आणला? तर खुद्द काँग्रेसने. त्यावेळी नेहरू होते. नेहरू अगदी बाबासाहेब आंबेडकर यांना पाण्यात बघत होते. म्हणजे एवढे ते द्वेषी होते बाबासाहेब आंबेडकरांचे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्याचा त्यांना दुःख झालं नाही, वाईट वाटलं नाही. ते वाईट वाटलं नाही सोडून द्या, पण त्यानंतर आपला प्रतिद्वंद्वी उतरलाय निवडणुकीमध्ये, त्याला कसं हरवायचं, कसा काय त्याचा पराजय घडायचा, ह्याची ताकद त्यांनी लावली. याचा पुरेपूर त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे विचार करा तुम्ही, बाबासाहेब आंबेडकरांचा मान सन्मान नेहरूंनी किती ठेवला, इंदिरा गांधींनी किती ठेवला, राजीव गांधींनी किती ठेवला. आता त्यांचे जे आहेत पुढचे त्यांचे जे घरंदाज, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका वाड्रा, हे काय ठेवणार आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कोणी केला, कसा केला, कधी कधी केला, किती वेळा केला, कुठल्या थराला जाऊन केला, याचा विचार करा, याचा सारासार विचार करा. जे बाबासाहेबांचे समर्थक आहेत, चाहते आहेत, त्यांना मी हा प्रश्न करतोय. खरोखर तुम्ही जर प्रामाणिक असाल आणि खरोखरच बाबासाहेबांचे तुम्ही चाहते असाल तर तुम्ही सारासार विचार करा. बाबासाहेबांचा अपमान वेळोवेळी, पदोपदी, क्षणोक्षणी कोणी केला? मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकांमध्ये, विविध पुस्तकांमध्ये त्याची नोंद करून ठेवलेली आहे. काँग्रेस आणि काँग्रेसची नीतिमत्ता, नेहरूंबद्दल, मोहनदास करमचंद गांधींबद्दल त्यांनी आपल्या मतं मांडून ठेवलेली आहे. पाकिस्तानाचं विभाजन म्हणजे भारताचं विभाजन, पाकिस्तान कसं घडलं त्याच्यामागे मुसलमान त्यांनी धर्म का स्वीकारला नाही, त्यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला, हिंदू धर्म नाकारून त्यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? कारण हिंदू धर्मामधूनच तो एक निघालेला एक हे आहे, प्रवाह आहे. मग त्यांनी जर तेवढाच जर त्या हिंदू धर्माबद्दल त्यांना राग होता, द्वेष होता, तर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता मित्रांनो. पण मुस्लिम धर्माबद्दल त्यांनी जे काय वक्तव्य करून ठेवलं आहे, ज्या काय टिप्पण्या करून ठेवलेल्या आहेत, जे काय आपले विचार मांडले आहेत, ते समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? मग गांधींबद्दल, नेहरूंबद्दल जे काय विचार मांडले आहेत ते खोटे आहेत का? काँग्रेसबद्दल जे काय विचार मांडले आहेत बाबासाहेबांनी आणि ते लिखित स्वरूपात आहे, ते वाचणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे, सामान्य जनतेपर्यंत ते पोचणं गरजेचं आहे. त्यानंतरच ही जी दिशाभूल केली जाते, हे जे संभ्रम निर्माण केलं जाते, ते होणार नाही मित्रांनो. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एक कळकळीची विनंती करतो आहे. ती काय आहे? तर तुम्ही सत्य समोर आणा. बाबासाहेबांचं जे वास्तव आहे, स्वरूप आहे, वास्तविक स्वरूप, ते जगासमोर आणा. त्याची व्याख्यानं द्या. त्यांचं जे लिखित संग्रह आहे, जी पुस्तकं आहेत, त्यांनी लिखित जे संग्रह करून ठेवलेलं आहे, ते जगासमोर येऊन देत. ते भारताच्या जनतेसमोर येऊन देत, नागरिकांसमोर येऊन देत. मग तुम्हाला येऊन अशी म्हणजे अमित शहांना त्यांचं जे वक्तव्य झालं, भाषण झालं, त्याच्यानंतर येऊन त्यांना पत्रकारांना सामोरं जावं लागलं. ते सामोरं जावं गरज नव्हती. का नव्हती गरज? जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांना जर तुम्ही मोकळं करून टाकलं, समोर ठेवलं, मांडलं, तो प्रवाह जर तुम्ही समोर सोडलात, त्या प्रवाहामध्ये जर हे सगळी जनता डुंबली, मजा त्या डुंबली आणि ते प्रवाहाचा अर्थ समजून घेतला, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रवाह जर समजून घेतला, तर लक्षात येईल नकारात्मक राजकारण आणि सकारात्मक राजकारण काय.
मित्रांनो, समाजकारण आणि राजकारण ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. सकारात्मक राजकारण करणेच म्हणजे समाजकारण करणं, कारण तो समाजासाठी केलेलं राजकारण असते. आणि नकारात्मक राजकारण करणं म्हणजे काय? स्वतःसाठी, स्वार्थासाठी, मतलबासाठी, स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी हे राजकारण, त्याला म्हणतो आपण नकारात्मक राजकारण. आणि सकारात्मक राजकारण हे फक्त आणि फक्त समाजाचा उद्धार, उत्क्रांती, उत्कर्ष करण्यासाठी केलं जाते. राजकारण आणि समाजकारण ही गोष्ट वेगळीच नाही आहे. राजकारण ही जी गोष्ट आहे, मनुष्य प्राणी जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या सामान्य आयुष्यात सुद्धा करत असतो, घडवत असतो, प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी. आता मी जे वक्तव्य करतोय ते राजकारणाचाच विषय आहे मित्रांनो. जे काय तुमच्यावर चर्चा करतोय तो राजकारणाचाच विषय आहे. म्हणजे मी सकारात्मक राजकारण तुमच्यासमोर मांडतोय, जो समाजासाठी पूरक आहे, समाजाचं भलं करणार आहे, समाजाचा उद्धार करणार आहे, समाजाचा जो दिशाभूल झाली आहे, भ्रमनिराश झाला आहे, भ्रमित झाला आहे समाज, त्यांना मी मार्ग दाखवतोय, लक्षात आणून देतोय वास्तव काय आहे ते. म्हणजे हे जे राजकारण मी करतोय आज तुम्हाला सांगण्याच्या मागे, हे जे माझं राजकारण आहे ते कसं आहे? समाजकारण आहे. समाजाला समोर ठेवून करतोय, मतदार राजाला समोर ठेवून करतोय. मग त्या मतदार राजाने विचार करायचा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय राजकारण केलं गेलं, जो काय संभ्रम पसरवला गेला, जी काय दिशाभूल केली गेली, आणि ज्या काय जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, म्हणजे संविधान बचाव, लोकतंत्र बचाव या नावाखाली, तो समजून घेणं गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांचे डोळे उघडलेले आहेत, पण मी अशा व्यक्तींना मी संबोधत नाही आहे ज्या व्यक्ती काय झाले आहेत? मुर्दे झालेले आहेत, मुर्दाड आहेत, त्यांच्यामध्ये जीवच नाही आहे, त्याच्यामध्ये प्राणच नाही आहेत. असे जे लोक आहेत, अशी जी माणसं आहेत, त्यांच्यामध्ये काही फरक नाही पडणार मित्रांनो. तुम्ही त्यांच्यावरती कितीही हे करा, घणाचे घाव घाला, काही फरक नाही पडणार. कारण का? सुंभ जळला तरी पीळ जात नाही, सुंभ जळला तरी पीळ जात नाही, हे वास्तव आहे, ते सत्य आहे. मग ते सतयुग असो किंवा कलियुग असो. मित्रांनो, लक्षात आला का? कारण त्या सतयुगामध्ये सुद्धा नरसिंह अवतार घेऊन त्या हिरण्यकश्यपूचा वध करावा लागला. त्या सतयुगामधली गोष्ट सांगतोय मित्रांनो, हिरण्यकश्यपाचा वध करावा लागला. त्याच सतयुगामध्ये विष्णूला बटुकेश्वर म्हणून येऊन त्यांनी त्या बळीराजाला त्याचा तो अहंकार दडपून टाकला, त्याच्या अहंकाराचा नाश केला बळीराजाचा. मित्रांनो, लक्षात आलं का? वामन अवतारामध्ये. मग ते पण सतयुग होतं मित्रांनो. मग सतयुगामध्ये सुद्धा हे असे षंड तुम्हाला मिळणारच, असे हे मुर्दाड माणसं मिळणारच, अशा मुर्दाड व्यक्ती तुम्हाला मिळणारच. त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही, कारण त्यांची नीतिमत्ता, नियत ही तीच असते. मग तो राहुल गांधी असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, ममता बॅनर्जी असो, अरविंद केजरीवाल असो, अखिलेश यादव असो, किती जणांची नावं घ्यायची. त्यांना फक्त स्वतःचं राजकारण करायचं आहे, स्वतःचं राजकीय भवितव्य टिकवायचं आहे, बस. याच्या पलीकडे त्यांचा काही उद्देश नाही आहे. आणि हे करताना त्यांना आपल्या कुटुंबाचं भलं बघायचं आहे, आपल्या परिवाराचं भलं बघायचं आहे, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं भलं बघायचं आहे, बस. याच्या पलीकडे त्यांचं काही हेतू नाही आहे, काही उद्देश नाही आणि काही उद्दिष्ट नाही आहे. अशी लोक, असे हे मुर्दाड काय करणार? तर बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणार, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणार, अनेक संत महंतांचं नाव घेऊन राजकारण करणार, अनेक हुतात्म्यांचं नाव घेऊन राजकारण करणार. शरद पवारांचं राजकारण तुम्ही बघितलं, शाहू फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर. आणि कसलं राजकारण केलं त्यांनी? षडयंत्र, कुठलीही रणनीती न वापरता केलेले फक्त षडयंत्र. दुसऱ्याचा घात करणं, दुसऱ्याला बर्बाद करणं आणि स्वतःची पोळी भाजणं. आणि ते काय म्हणतात? शाहू फुले आंबेडकर.
शाहू फुले आंबेडकर यांना हे मान्य असेल का? जर ते अस्तित्वात असतेत, हयात असतेत, तर त्यांची ही विचारधारा आहे का? जी विचारधारा शरद पवारांची आहे ती विचारधारा शाहू फुले आंबेडकरांची असू शकते का? तुम्हीच उत्तर द्या. ज्या विचारधारेवरती शरदचंद्रजी पवार चालले आहेत, शकुनी नीतीवरती शरदचंद्रजी पवार चालले आहेत, त्या शकुनी नीतीवरती, त्या नीतिमत्तावरती शाहू फुले आंबेडकर चालले असतेत का? त्याने तो विचार केला असता का? त्याला ते शिवले असते का? तुम्ही विचार करा. मग अशा या नेत्यांबद्दल आपण काय म्हणावं? शाहू फुले आंबेडकर यांना अपेक्षित असं हे राजकारण करतायत का? मग तुम्ही उद्धव ठाकरेंचा विचार करा. म्हणजे आता ते अजयदादा पवार म्हणतात शाहू फुले आंबेडकर, म्हणजे शिवाजी महाराज सुद्धा त्यांनी आणलं त्याच्यात. मग शाहू फुले आंबेडकर जर असं पकडलं, किंवा आणखीन कुठल्या एका महात्म्याचं नाव घ्या, यांना हे अपेक्षित राजकारण होतं का? जे अरविंद केजरीवाल यांनी जे राजकारण करतायत, अखिलेश यादव करतायत, ममता बॅनर्जी करतायत, राहुल गांधी करतायत, हे उद्धव ठाकरे करतायत, शरद पवार करतायत, अनेक आहेत. किती जणांची नावं घ्यायची? असे जे हे राजकारण करतायत त्यांचं राजकारण ह्या हुतात्म्यांना अपेक्षित होतं का? तुम्हीच उत्तर द्या. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मग अमित शाह यांनी जे काय भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो उल्लेख केला तो चुकीचा होता का? त्याबद्दल तुमच्या मनात शंका आहे का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी सविस्तर तुमच्यासमोर हे सर्व मांडलेलं आहे. सविस्तर मी सकारात्मक राजकारण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तुम्हाला काय वाटते? तुम्ही काय विचार करता? आणि तुमचा निर्णय काय असेल? कारण आपण निर्णय कधी घेतो तर निवडणुकीमध्ये जे काय निर्णय घेतला ह्या महाराष्ट्रातील जनतेने त्याचे परिणाम तुम्ही बघितलेत, आणि जे काय नकारात्मक राजकारण होतं त्याला पूर्णपणे काढून टाकलं. आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असंच हे नकारात्मक राजकारण परत एकदा शिजणार आहे, परत एकदा उकळ्या काढून बाहेर पडणार आहे. परत आपलं ते भयानक रूप, भयावह रूप, अकराळ विक्राळ रूप धारण करणार आहे. कुठलं तर फेक नेरेटिव्ह, खोटेपणा, त्या हुतात्म्यांच्या नावाने, त्या लोकतंत्राच्या नावाने, त्या संविधानाच्या नावाने परत तुम्हाला एकदा बघायला मिळेल. त्याच्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने बघायचं? ह्या नरकासुराला, ह्या दशाननाला कसं काय काढायचं, कसं काय जाळायचं, हे तुम्ही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुमच्या त्या मतदानाने दाखवून द्या. त्यावेळेस हे माणसं सुधारतील, किंवा जरी सुधारले नाहीत तर ह्यांना आपण अगदी खड्याप्रमाणे उचलून फेकून देऊ, बाजूला करू. म्हणजे त्यांचं राजकीय भवितव्य संपुष्टात आलं तर नव्याने कोण असं करायला धजवणार नाही, विचार नाही करणार, आणि तो फक्त आणि फक्त समाजकारण करेल, सकारात्मक राजकारण करेल. मित्रांनो, याचे सर्व जबाबदारी ही जनतेची आहे. कारण जर त्रिवेणी संगम निर्माण झाला तरच ह्या देशाचा उद्धार होऊ शकतो. आता त्रिवेणी संगम काय आहे तर जनता, शासन आणि प्रशासन, नागरिक, शासन आणि प्रशासन ह्या तिघांनी जर हात एकत्र मिळवलेत, घट्ट केलेत आणि सकारात्मक राजकारण केलं तरच ह्या देशाची उत्क्रांती, उन्नती होऊ शकते, प्रगती होऊ शकते. सरळ साधी गोष्ट मित्रा, तुमच्या लक्षात आलंच असेल. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुश्मन कोण आहेत? बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारा कोण आहे? बाबासाहेब आंबेडकर यांचा पदोपदी, वेळोवेळी, क्षणोक्षणी अपमान कोणी केला? आणखीन काय माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, लिहू शकता, माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. त्याचा उल्लेख मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये करेन. बाबासाहेबांचा अपमान वेळोवेळी, पदोपदी कसा काय झाला? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.
वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.